आणि याच संदर्भामध्ये आपण अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी वेदांत नेबी यांच्याकडून। वेदांत, आदित्य ठाकरे हे कार्याध्यक्ष होणार अशी चर्चा आहे, काय सध्या माहिती मिळतेय? ज्या प्रकारे आपण बघितलं, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आदित्य ठाकरे पक्षाच्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडत आहेत। मग अगदी मुंबईतली महापालिका निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी मोठी जबाबदारी घेतली होती आणि पुढे सुद्धा अशा प्रकारच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या म्हणजे SIRचं जे मार्गदर्शन आहे शाखा प्रमुखांना, पदाधिकाऱ्यांना, किंवा मग शाखा भेटी आहेत, किंवा मुंबईमध्ये संघटनात्मक बांधणी असेल, किंवा मग राज्यभर संघटनात्मक बांधणी असेल, अशा प्रकारच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आदित्य ठाकरे पार पाडत असताना वर्धापन दिनी म्हणजे 19 जूनला एक पद हे आदित्य ठाकरे यांना दिलं जाऊ शकतं। ज्या प्रकारे आपण बघितलं 2003 साली उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष करण्यात आलं होतं आणि अगदी तशाच प्रकारे शिवसेना म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 19 जूनला म्हणजे वर्धापन दिनी आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष देऊन एक मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे। काही ठाकरेंच्या शिवसेनेच्या काही वरिष्ठ नेत्यांचं असं म्हणणं आहे की आदित्य ठाकरे ज्या प्रकारे जबाबदारी पार पाडत आहेत तर त्यांना अशा प्रकारचं पद दिलं जावं, तशा प्रकारची चर्चा सुद्धा काही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये झाल्याची माहिती सुद्धा आहे। त्यामुळे एक तर पक्षाला उभारी येईल, त्याशिवाय एक नवी टीम तयार होईल आणि त्या दृष्टिकोनातनं अशा प्रकारचा निर्णय हा जून महिन्यामध्ये घेतला जाऊ शकतो। त्याआधी शिवसेना पक्षाची कार्यकारिणी बैठक बोलवली जाऊ शकते, त्यामध्ये हा प्रस्ताव मांडून हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर अशा प्रकारची नवी जबाबदारी आदित्य ठाकरे यांना दिली जाऊ शकते।